बारमाही असणारी जी पिकं आहेत, ऊस, केळी आणि हळद या पिकांचं देखील नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडून काय अपेक्षा आहेत, शेतकऱ्यांना सरकारकडून काय हवंय ते आपण जाणून घेऊयात। शेतकऱ्यांनी सरकारने वल्ला दुष्काळ जाहीर करावा। 2 महिन्यापासून ठ्याकत पाणी आहे आणि ढगफुटीसारखं पाणी पडाले, शेती वाहून गेली, माती वाहून गेली, खड्डे पडले, जनावरं गेले, ऊस गेला, हळदी गेल्या, सोयाबीन गेले। जास्तीत जास्त 50,000 हेक्टरी देऊन विमा सुद्धा मंजूर करावा आणि शेतकऱ्याला कर्जमाफी करून लवकरात लवकर याचा फायदा द्यावा। हेक्टरी कमीत कमी 50,000 तरी द्यावं शेतकऱ्यांना, अशी विनंती आहे। सरकारने सगळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावं आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या फीस माफ करावी असं तुम्हाला वाटतंय का या दुष्काळामुळे? हो वाटतंय ना। कर्जमाफी करावी, कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये द्यावं आणि वल्ला दुष्काळ जाहीर करावा, ही आमची सरकारला विनंती आहे। तुमचं काय मत आहे, सरकारनं काय केलं पाहिजे? सरकारनं पहिलं काहीच केलं नाही, आता कर्जमाफी करावी। पूर्ण आतोनात ढगफुटीचा पाऊस झालेला आहे। हळद, केळी, ऊस आणि सोयाबीन आतोनात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी हीच अपेक्षा आहे। कॅमेरामन अक्षयसह राजीव गिरी, पुढारी न्यूज, नांदेड।